डाउनलोड केलं नसेल तर ते नक्की करा। गुगल प्ले स्टोअरवर जाऊन एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार या नावानं आपला अँड्रॉइड ॲप आहे, ते अँड्रॉइड ॲप डाउनलोड करा। हे ॲप डाउनलोड केल्यानंतर वेगवेगळे कोर्सेस तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील। सध्या आपला आधुनिक भारताचा इतिहास यावर डिटेलमध्ये असणारा कोर्स लॉन्च झालेला आहे आणि या कोर्समध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कव्हर केले। प्रत्येक टॉपिकनुसार प्रश्नोत्तरांची सिरीज आहे आणि हे 900 प्रश्न आहेत त्यामध्ये तुम्हाला, ठीक आहे। सरावासाठी 300 असे एकूण 1200 प्रश्न त्यामध्ये पाहायला मिळतील आणि या कोर्सची फी 249 म्हटले, पण तिथे सध्या डिस्काउंट ऑफर आहे। इथे या कोर्सची फी फक्त 219 रुपये आहे। तुम्ही ते लेक्चर एकदा कोर्स जॉईन केल्यानंतर ते लेक्चर किती वेळा पाहू शकता, अनलिमिटेड व्ह्यूज तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील। त्यासाठी तुम्हाला आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ऍप्लिकेशनची लिंक देतोय, त्या लिंकवर क्लिक करून सुद्धा तुम्ही ते ऍप्लिकेशन। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राचा भूगोल या कोर्समध्ये तुमचं स्वागत। आज आपण महाराष्ट्र जनगणना 2011 या टॉपिकवर प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये हा सगळा घटक बघणार आहोत। यामध्ये खूप प्रश्न असतील आणि फॅक्च्युअल डाटा पण खूप असेल, तर या घटकाला आपण सुरुवात करूया, ठीक आहे। आपला आजचा पहिला प्रश्न आहे, एका बेसिक प्रश्नापासून सुरुवात करतोय। 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या किती होती? आता 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या 11,23,74,333। ओके, हे लक्षात ठेवा। 11,23,00,000 असं आपण जनरली बोलतो। काय बोलतो आपण? 11,23,74,333। 11,23,74,333 एवढे पाहायला मिळते। मग यामध्ये जर असं विचारलं पुरुषांची लोकसंख्या किती होती, पुरुषांची लोकसंख्या किती होती, तर याच्यामध्ये पुरुषांची लोकसंख्या 5,82,00,000। पुरुषांची लोकसंख्या किती आहे? 5,82,43,056 43,056 एवढी पुरुषांची लोकसंख्या। आणि ही झाली कोणाची लोकसंख्या? पुरुषांची। आणि स्त्रियांची लोकसंख्या किती असणार आहे? तर राहिलेली 5 कोटी इथं 41 लाख असणार आहे। 82 लाखाच्या ऐवजी काय असणार आहे? 41 लाख असणार आहे, लक्षात ठेवा। 43,000च्या ऐवजी 31,000 आहे आणि 277। म्हणजे तुम्हाला घटक लक्षात येतोय का बघा? जर तुम्हाला पुरुषांची लोकसंख्या विचारली तर ती 5,82,00,000 ह्या पहिला आकडा लक्षात ठेवा। आणि जर महिलांची लोकसंख्या विचारली 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातली तर 5,41,00,000 आहे। आणि टोटल म्हणजे पुढचं 1000 सोडून देतोय, बेसिक फक्त लक्षात राहिलं। 82 लाख आणि 41 लाख एवढं जरी लक्षात राहिलं तरी मोर दॅन इनफ आहे। पर्याय क्रमांक 2 हे तुमचं करेक्ट आन्सर आहे। बरं, असा प्रश्न विचारला, भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी, भारताची जी एकूण लोकसंख्या आहे त्याच्यापैकी महाराष्ट्रात किती टक्के लोकसंख्या राहते? तर भारताचं कंपॅरिझन केलं तर उत्तर असणार आहे 9.28%। ओके, क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये 9.36% एवढं क्षेत्रफळ महाराष्ट्र राज्यानं व्यापलेलं आहे, पण लोकसंख्येच्या बाबतीमध्ये 9.28% एवढा घटक येतो। समजा असा प्रश्न विचारला 2001 ते 2011 या कालखंडामध्ये लोकसंख्येमध्ये किती टक्क्यांनी वाढ झाली? महाराष्ट्राच्या लोकसंख्येमध्ये किती टक्क्यांनी वाढ झाली? तर ती टक्केवारी येते 15.99%। किती टक्के येते? 15.99। म्हणजे या घटकामध्ये आपण काय काय बघितलं? महाराष्ट्राची लोकसंख्या 11,23,74,333 लक्षात ठेवा। पुरुषांची म्हटलं 5,82,00,000 एवढं तरी मिनिमम लक्षात ठेवणं गरजेचं आहे। स्त्रियांची म्हटलं 5,41,00,000। महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपैकी, भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 9.28% लोकसंख्या महाराष्ट्रात राहते। आणि 2001 ते 2011 या दशकात महाराष्ट्र राज्याच्या लोकसंख्येमध्ये किती टक्क्यांनी वाढ झाली आहे? तर ती 15.99% वाढ झालेली आहे। मिनिमम एवढं तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ठीक आहे। जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। मग पुढचा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा साक्षरता दर किती आहे? तर ऑप्शन बघा, 76.88 दिलाय, त्यानंतर 88.38 दिलाय, 75.87 दिलाय आणि 82.34 दिलेला आहे। तुम्हाला विचारलंय काय? तुम्हाला प्रश्न विचारलाय महाराष्ट्राचा साक्षरता दर, असा प्रश्न तुम्हाला विचारलाय। आता याचा करेक्ट आन्सर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4, महाराष्ट्राचा साक्षरता दर किती? तर तो आहे 82.34%। समजा तुम्हाला इथे विचारलं पुरुषांचा साक्षरता दर किती होता, तर हे उत्तर असणार आहे, हे पुरुष साक्षरता दर आहे। हे कोणाचं आहे? पुरुषांचा साक्षरता दर किती आहे? 88.38% हा पुरुषांचा असणार आहे। स्त्रियांचा साक्षरता दर किती हे जर विचारलं तर तुमचं उत्तर असणार आहे 75.87। म्हणजे तुम्हाला इथं 2 ते 3 घटक। आता बेसिकली तुम्हाला काय सांगतो,
तुम्ही अभ्यास करताना तुम्हाला काय लक्षात राहतं, बेसिकली तुम्ही काय पाठ करता, तर हे एकूण महाराष्ट्राचा साक्षरता दर पाठ करता. एमपीएससी थोडी आता ॲडव्हान्स झालेली आहे. तुम्हाला प्रश्न विचारला वेगळं काय तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, यामधून वेगळं तर तुम्हाला हे 88.38% जो पुरुषांचा साक्षरता दर आहे ना, हा वेगळा घटक आहे, तो तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. किंवा त्याच्यापेक्षा स्त्री साक्षरता दर बघा 75.87% आहे स्त्री साक्षरता दर महाराष्ट्रामधला, तो तुम्हाला वेगळा घटक आहे, तो तुम्हाला लक्षात ठेवणं अपेक्षित आहे किंवा तुम्ही काहीतरी वेगळं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सो मला असा प्रश्न विचारला राष्ट्रीय साक्षरता दर हा किती आहे, राष्ट्र म्हणजे भारताचा, तर तो 74.04 आहे. याचा अर्थ टक्के साक्षरता दर महाराष्ट्रामध्ये जो साक्षरता दर आहे तो चांगला आहे ना, राष्ट्रीय साक्षरता दरापेक्षा महाराष्ट्राचा साक्षरता दर हा चांगला आहे. ओके, घटक लक्षात आला का? मी काय काय मध्ये येतं तुम्हाला एक्सप्लेन केलेत, त्याला तुम्ही फोकस करा. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांचं प्रमाण किती आहे. आता महाराष्ट्रामध्ये लिंग गुणोत्तर किती होतं 2011च्या जनगणनेनुसार, तर ते होतं 929. मग तुम्हाला प्रश्न असा विचारला भारताचं किती होतं, तुम्हाला सांगता यायला पाहिजे ना. भारताचं किती आहे, भारताचं आहे 943. भारताचं किती आहे 943. ओके, मग आता प्रश्न असा विचारला महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर किती आहे 929 2011च्या जनगणनेनुसार. मग महाराष्ट्रामध्ये 2001च्या जनगणनेनुसार लिंग गुणोत्तर किती होतं, तर ते होतं 922. म्हणजे 922 होतं, पण किंचित का होईना सुधारलंय ना. 2001च्या जनगणनेनुसार 922 होतं, आता किती झाले 929 झाले, म्हणजे 7 याच्यामध्ये झालेली वाढ आहे, 7. तर हे इथं तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता. आता सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा तुम्हाला इथं काय उत्तर देणं अपेक्षित आहे, तुम्हाला येणं उत्तर अपेक्षित आहे. तर 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा म्हटलं तर उत्तर ठाणेच येणं या ठिकाणी अपेक्षित आहे. कारण त्यावेळी ठाण्याची लोकसंख्या ही 2014 साली ठाण्याचे विभाजन झाले ना, पालघर जिल्हा निर्माण झालाय. परंतु 2011च्या जनगणनेनुसार म्हटलं तर परीक्षेसाठी तुम्हाला हेच उत्तर देणं अपेक्षित आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न बघा 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता. आता ऑप्शन पैकी निवडायचे तुम्हाला गडचिरोली, वाशिम, हिंगोली आणि सिंधुदुर्ग. तुम्हाला माहित पाहिजे ना, याचं करेक्ट आन्सर असणार आहे सिंधुदुर्ग जिल्हा. कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जी तुम्हाला लोकसंख्या आहे 2011च्या जनगणनेनुसार ती फक्त 8.49 लाख एवढंच ॲव्हरेज रेंजमध्ये बघायला मिळते. त्याच्यामुळं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या घनता म्हणजे प्रति चौरस किलोमीटर किती आहे. आता 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता किती आहे 365 आहे. मग प्रश्न असा विचारला 2001 मध्ये लोकसंख्येची घनता महाराष्ट्राची किती होती. महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता 2001 मध्ये किती होती, ती होती 315. आता किती झाली 365 झाली. म्हणजे आता वाढ किती झाली, याच्यामध्ये वाढ झालेली आहे 50 न. हेही तुम्ही इथं अनालिसिस करून लक्षात ठेवू शकता. मग तुम्हाला असं विचारलं भारताची लोकसंख्येची घनता 2011च्या जनगणनेनुसार किती होती, तर ती 382 होती. ही भारताची घनता आहे, ही कशाची आहे भारताची घनता आहे. किती होती 382 होती. ओके, म्हणजे तुमचं घटक लक्षात आलं का. लोकसंख्येच्या घनतेबाबत मिनिमम 3 आकडे पाठ पाहिजेत. सध्या 2011च्या नुसार महाराष्ट्र 365, 2001 नुसार 315, भारताची 382. हे एवढे आकडे तुम्ही इथं पाठ करणं अपेक्षित आहे. पुढचा प्रश्न बघा 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचं लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे. आता लिंग गुणोत्तराच्या बाबतीमध्ये कोणता जिल्हा अग्रेसर आहे की ज्याचं लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे. सातारा घ्या, त्यानंतर रत्नागिरी घ्या, गोंदिया घ्या, सिंधुदुर्ग घ्या. तुम्हाला सिंधुदुर्गमध्ये जर लिंग गुणोत्तर बघितलं तर ते 1036 बघायला मिळतं, 1000पेक्षा जास्त आहे. गोंदियामध्ये 999 म्हणजे 1000पेक्षा कमी आहे 1 न. आणि सर्वाधिक जास्त तुम्हाला बघायला मिळतं ते म्हणजे रत्नागिरीमध्ये. रत्नागिरीमध्ये जे आहे ते 1122 आहे. म्हणजे याचं करेक्ट आन्सर असणार आहे रत्नागिरी. रत्नागिरीमधलं लिंग गुणोत्तर हे 1122 आहे. 2 नंबरला सिंधुदुर्ग येतो, 3 नंबरला गोंदिया येतो. म्हणजे रत्नागिरी 1122, सिंधुदुर्ग 1036 आकडे पाठ करा. जोड्या लावामध्ये पण असा घटक विचारला जातो. आणि गोंदियाच्या बाबतीमध्ये 999 त्या ठिकाणी आहे.
नसेल तर ते नक्की करा. गुगल प्ले स्टोअरवरनं MPSC ट्रिक्स बाय अजय कुमार या नावानं आपलं ॲप्लिकेशन आहे, ते डाउनलोड करा. ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर आपला भारतीय राज्यघटनेचा कोर्स आहे. 550च्या वर प्रश्न आहेत, संदर्भाचे स्पष्टीकरण, 6 महिन्याचा कालावधी कोर्स आपला आलाय. टॉपिकनुसार प्रश्नोत्तरे सिरीज आपण त्यामध्ये कव्हर केलेली आहेत. तुम्ही किती लेक्चर किती वेळा पाहू शकता. आणि या कोर्सची किंमत फक्त 199 रुपये आहे, हे लक्षात घ्या. आणि हे ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करा गुगल प्ले स्टोअरवरनं किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक करून सुद्धा तुम्ही. पुढील प्रश्न आहे तो म्हणजे 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये साक्षरतेचं प्रमाण सर्वात कमी होतं. म्हणजे कोणता असा जिल्हा आहे की जिथे साक्षरतेचं प्रमाण कमी होतं. गडचिरोली, जळगाव, जालना की नंदुरबार असे ऑप्शन्स दिलेले आहेत. तर तुम्हाला लक्षात यायला पाहिजे याचं अचूक उत्तर काय असणार आहे. तर अचूक उत्तर असणार आहे नंदुरबार. नंदुरबार जिल्ह्यामध्ये साक्षरतेचं प्रमाण हे कमी होतं, लक्षात असू द्या. 64.4% एवढी साक्षरता नंदुरबार जिल्ह्यामध्ये एवढी साक्षरता नंदुरबार जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते. कारण हा आदिवासी बहुल लोकसंख्या आणि दुर्गम भौगोलिक परिस्थिती आहे, त्याच्यामुळे ही काही महत्वाची कारणं त्या ठिकाणच्या साक्षरतेच्या बाबतीमध्ये आहेत. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील शहरी लोकसंख्येचं प्रमाण किती टक्के होतं. तर इथं करेक्ट आन्सर काय आहे बघा. तुम्हाला महाराष्ट्रामध्ये शहरी लोकसंख्या 50% पेक्षा जास्त नाहीये, पण जवळपास आहे. याचा उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, 45.22% एवढी शहरी लोकसंख्येचं प्रमाण तुम्हाला तिथं पाहायला मिळतं. किती? 45.22% एवढं. ठीक आहे. ग्रामीण आता हे 45.22 हे काय झालं तुमचं शहरी लोकसंख्येचं प्रमाण. मग राहिलेलं 100% मध्ये राहिलेलं जे आहे 54.78% ही ग्रामीण भागामध्ये राहते ना 2011च्या जनगणनेनुसार. ओके, हे लक्षात राहू द्या. महाराष्ट्र हे शहरी लोकसंख्येच्या प्रमाणाच्या बाबतीमध्ये जर तुम्ही बघितलं ना, एक आघाडीवरचं राज्य म्हणून ओळखलं जातं. आघाडीवरचं राज्य आहे ते. ठीक आहे, तर एवढं इथं तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढचा प्रश्न होता 2011च्या जनगणनेनुसार 0 ते 6 वयोगटातील लिंग गुणोत्तर किती विचारले. 0 ते 6 वयोगटातील लिंग गुणोत्तर ऑप्शन दिलेले आहेत 913, 929, 894 आणि 883 असं दिलेलं आहे. तर याचं करेक्ट आन्सर काय येतं तुम्हाला विचारले कुठलं 2011च्या जनगणनेनुसारचं विचारलेलं आहे आणि 0 ते 6 वयोगट विचारलेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे तुमचं करेक्ट आन्सर असायला पाहिजे. उत्तर किती आहे 894 एवढं लिंग गुणोत्तर तुम्हाला बघायला मिळतं. पण जर तुम्ही थोडासा विचार करा, हेच लिंग गुणोत्तर 0 ते 6 वयोगटातलं 2001 मध्ये जेव्हा जनगणना झाली तेव्हा हे लिंग गुणोत्तर किती होतं 913 होतं, बरोबर. आणि आता काय झालं, हे डायरेक्टली 913 वरनं 2011 मध्ये हे फॉल झालं 894 ला. म्हणजे 19 न डायरेक्ट कमी आलं. ओके, पण ही चिंतेची बाब आहे ना की लिंग गुणोत्तर बाल लिंग गुणोत्तर हे एकदम कमी आलं 0 ते 6 वयोगटातलं. तर ती एक चिंतेची बाब आहे, हे इथं लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्येची घनता सर्वाधिक होती. लोकसंख्येची घनता सर्वाधिक असणारा जिल्हा कोणता. मुंबई शहर, पुणे, ठाणे का मुंबई उपनगर. तर लोकसंख्येच्या घनतेबाबत जर तुम्ही थोडासा विचार केला तर मुंबई उपनगरमध्ये लोकसंख्येची घनता तुम्हाला जास्त पाहायला मिळते. कुठं मुंबई उपनगरमध्ये लोकसंख्येची घनता ही अप्रॉक्सिमेटली 20,980 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर. व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर. ओके, 20,980 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर एवढं तुम्हाला पाहायला मिळेल. याच्यानंतर मुंबई शहरचा क्रमांक लागतो. मुंबई शहरमध्ये 19,652 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर एवढा तुम्हाला काय लागते लोकसंख्येची घनता बघायला मिळते. व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर. ओके, किलोमीटर एवढी. म्हणजे 1 नंबरला उत्तर असणार आहे तुमचं मुंबई उपनगर, मग मुंबई शहर तुम्हाला तिथं पाहायला मिळेल. ठीक आहे, तर हे घटक लक्षात राहू द्या. 20,980 हा आकडा सुद्धा महत्वाचा ठरेल. पुढचा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्येची घनता सर्वात कमी होती. आता लोकसंख्येची घनता कमी असणारा जिल्हा तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला माहित असायला पाहिजे, तो आकडा पण पाठ असायला पाहिजे. त्याचं करेक्ट आन्सर येतं पर्याय क्रमांक 4 गडचिरोली. का बरं गडचिरोली? कारण गडचिरोलीमध्ये मोठं जंगल आहे, दुर्गम प्रदेश आहे, लोकवस्ती विरळ आहे. पण इथली जी लोकसंख्येची घनता आहे ती फक्त 74 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर. म्हणजे किती मोठा विरोधाभास तुम्हाला बघायला मिळतोय. गडचिरोलीमध्ये 74 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर आहे आणि हेच जर मुंबई उपनगराचा विचार केला तर 20,980 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर आहे. मुंबई शहराचा विचार केला 19,652 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर आहे. आणि हाच विरोधाभास तुम्ही बघा तर इथं
गडचिरोलीमध्ये फक्त 74 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटरमध्ये एवढी लोकसंख्येची घनता तुम्हाला तिथं पाहायला मिळते. एक तर जंगल आणि दुर्गम प्रदेश ही त्याच्या मागची कारण आहेत. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचं प्रमाण सर्वाधिक होतं? म्हणजे साक्षरता सर्वाधिक कुठं होती? पुणे, नागपूर, मुंबई उपनगर की मुंबई शहर? इथं तुम्हाला कन्फ्युजन हे दोन गोष्टीमध्ये होतं. एक तर मुंबई उपनगर आणि मुंबई शहर यामध्ये तुम्ही कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. याचं करेक्ट आन्सर येतं ते म्हणजे मुंबई उपनगरमध्ये साक्षरता ही सर्वाधिक होती. कुठं? मुंबई उपनगरमध्ये. मुंबई उपनगरमधलं साक्षरतेचं प्रमाण हे 89.91% आहे. लक्षात येते का? थोडंसं घटक लक्षात घ्या. मुंबई उपनगरमधील साक्षरतेचं प्रमाण किती आहे? 89.91%. त्याच्यानंतर नंबर लागतो मुंबई शहराचा. मुंबई शहरामधलं साक्षरतेचं प्रमाण जवळपास 89.21%च्या आसपास तुम्हाला तिथं पाहायला मिळतं. त्यानंतर नागपूरमधलं बी साक्षरता 88.39% एवढी तुम्हाला तिथं बघायला मिळते. म्हणजे तुम्हाला सर्वाधिक साक्षरता जे आहे 2011च्या जनगणनेनुसार ते मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये बघायला मिळते 89.91. मग मुंबई शहरात बघायला मिळते 89.21. मुंबई उपनगर हे आणखी फेमस मगाशीच आपण बघितलं की या ठिकाणची जी लोकसंख्येची घनता आहे ती सर्वाधिक आहे. 20,980 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर एवढी लोकसंख्येची घनता आहे. त्यामुळे मुंबई उपनगर हे फेमस आहे. तर ह्या घटकाला दोन्ही लक्षात ठेवा तुम्ही. साक्षरता प्रमाण महत्वाचं आहे. प्रमाण म्हटलेलं आहे, पर्सेंटेज. ओके. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर असणार आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न बघा. 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या जिल्ह्याचं लिंग गुणोत्तर सर्वात कमी लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्याचं आहे? पुणे, बीड, मुंबई शहर आणि जळगाव. इथं नुसतं लिंग गुणोत्तर म्हटलेलं आहे. 0 ते 6 वयोगट असं त्यामध्ये काहीही म्हटलेलं नाही. याचं करेक्ट आन्सर येतं मुंबई शहर. ओके. मुंबई शहर. जरी तुम्हाला लोकसंख्येच्या घनतेमध्ये दुसऱ्या क्रमांकावर मुंबई शहर असलं तरी ज्या लिंग गुणोत्तरामध्ये मुंबई शहर खूप कमी आहे. जर 1000 पुरुषामागं स्त्रियांची संख्या या ठिकाणी फक्त 832 एवढीच आहे. 1000 पुरुषांच्या मागे स्त्रियांची संख्या या ठिकाणी किती आहे? फक्त 832 एवढी आहे. बरं, याच्यामध्ये काय आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतरित पुरुष लोकसंख्या ही मुंबई शहरामध्ये जॉबच्या निमित्तानं आलेली आहे. हेच त्याच्या मागचं कारण आहे की पुरुष लोकसंख्या जॉबच्या निमित्तानं मुंबईमध्ये आली आणि तेच त्याचं महत्वाचं कारण आहे. तर लक्षात राहील का? मुंबई शहर 832 स्त्रिया एवढं तुम्हाला पाहायला मिळते लिंग गुणोत्तर 832 1000 पुरुषा मागे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न आहे 2001 ते 2011च्या दशकात महाराष्ट्राच्या लोकसंख्या वाढीचा दर किती होता? आता महाराष्ट्राच्या लोकसंख्या वाढीचा दर 2001 पासून 11 मध्ये किती होता? याच्यामध्ये ना दोन आकडेवारी महत्वाची आणि ते दोन आकडे पाठ असणं गरजेचं आहे. पहिल्या आकडेवारी याचं करेक्ट आन्सर बघा. महाराष्ट्राचं विचारले तुम्हाला, महाराष्ट्राचं, तर याचं करेक्ट आन्सर येतं 15.99%. करेक्ट आन्सर काय येतं? 15.99%. आता हे लोकसंख्या वाढीचा दर 15.99% आहे. ओके. मग तुम्हाला मी असं म्हटलं 1991 पासून 2001 मध्ये महाराष्ट्राच्या या दशकामध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या वाढ कशी होती असं जर विचारलं तर ती होती 22.73%. म्हणजे किती मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या वाढत होती पर्सेंटेज प्रमाणे. 1991 ते 2001. पण 2001 ते 11 मध्ये किती आलं ते? 15.99%. म्हणजे आता एक गोष्ट अशी झाली की मागच्या दशवार्षिक लोकसंख्या वाढीमध्ये वाढीचा वेग मंदावलाय. तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे, पण ज्या प्रमाणे वाढत होती 91 ते 2001 मध्ये त्याच्यापेक्षा काही प्रमाणामध्ये 2001 ते 11 मध्ये लोकसंख्या वाढीचा दर कमी झालाय. तर आकडेवारी लक्षात ठेवताना हे दोन्ही लक्षात ठेवणं एक अपेक्षित आहे असं मला वाटतं. 15.99 2001 ते 11 आणि 1991 ते 2001 फक्त माहित असू द्या की लोकसंख्या वाढीचा दर हा किती होता? 22.73% एवढा होता. फक्त माहित असणं गरजेचं. ठीक आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आता हा प्रश्न थोडासा नीट समजून घ्या. प्रश्न होता 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या जिल्ह्याचा दशवार्षिक लोकसंख्या वाढीचा दर हा सर्वाधिक होता? पुणे, ठाणे, औरंगाबाद म्हणजे सध्याचं छत्रपती संभाजीनगर की नाशिक असे ऑप्शन दिलेले. तर एक लक्षात ठेवा 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्या वाढीचा दर जो होता तो ठाणे जिल्ह्यामध्ये होता. किती होता? तर तो होता 36.01% एवढा होता. 36.01% एवढा होता. 2014 साली परत ठाण्याचं विभाजन झाले पालघरमध्ये, पण जनगणना अगोदर आली होती त्यामुळे ही आकडेवारी महत्वाची ठरते. कारण एक ठिकाणी एकतर औद्योगिक विकास, मुंबई जवळचं स्थान यामुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले हेच त्याच्या मागचं कारण आहे. कारण काय? एक तर औद्योगिक विकास झालेला
आणि जॉबसाठी स्थलांतर झालेलं आहे, जॉबसाठी स्थलांतर झालेलं मोठ्या प्रमाणात. हेच महत्त्वाची दोन गोष्टी आहेत की जिथं ठाण्याची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळते. हे घटक महत्त्वाचा. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे बघा. प्रश्न होता 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येत अनुसूचित जाती म्हणजे शेड्युल्ड कास्ट म्हणतो आपण, त्याचं प्रमाण किती टक्के होतं? अनुसूचित जातीचं प्रमाण किती टक्के होतं असा प्रश्न विचारलाय. तर इथं आकडेवारी बघा 9.4, 11.8 किंवा 13.5, 7.9 अशा आकडेवारी तुम्हाला इथं दिलेली. याचं जे करेक्ट आन्सर येतं ते पर्याय क्रमांक 2 आहे. आता घटक समजून घ्या. इथं थोडंसं मी एक्सप्लेन करतो. घटक काय आहे ते समजून घ्या फक्त. अनुसूचित जाती शेड्युल्ड कास्ट किती टक्केवारी होती? 11.8% होती. ओके, म्हणजे 11.8% एवढी लोकसंख्या महाराष्ट्राच्या लोकसंख्येत होतं. एकूण लोकसंख्या अनुसूचित जातीची किती होती 2011च्या जनगणनेनुसार? ती होती 1.33 कोटी. किती होती? 1.33 कोटी. दोन आकडेवारी लक्षात राहील की 11.8% अनुसूचित जातीची लोकसंख्या होती आणि त्याची लोकसंख्या जर बघितली तर 1.33 कोटी. आणि याच्या वेगळं अनुसूचित जाती झालं म्हणजे शेड्युल्ड कास्ट झालं, शेड्युल्ड ट्राईब किंवा त्याला अनुसूचित जमाती म्हणतो. अनुसूचित जमातीचं प्रमाण किती होतं? 9.4% होतं. 9.4% होतं. आणि अनुसूचित जमातीची एकूण लोकसंख्या किती होती? तर 1.05% एवढी होती. 1.05 कोटी, टक्के नाही तर कोटी पाहिजे. 1.05 कोटी एवढी लोकसंख्या अनुसूचित जमातीची होती. आता घटक लक्षात आला का? हे दोन्ही मुद्दे इथं महत्वाचे ठरतात. पुढचा प्रश्न त्याच्या संदर्भातच आहे, अनुसूचित जमातीच्या संदर्भात. प्रश्न बघा, अनुसूचित जमातीचं प्रमाण किती होतं असं विचारलेलं पुढचा प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर काय असणार आहे? 9.4%. हे आपण आताच बघितलं. लोकसंख्या किती होती? तर 1.05 कोटी एवढी अनुसूचित जमातीची लोकसंख्या होती. आता या जनगणनेनुसार महाराष्ट्रातले 4 जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यामध्ये अनुसूचित जमातीचं लोकसंख्या ही एक काय म्हणतात त्याला लक्षणीय वाढलेली पाहायला मिळते. लक्षणीय. तर त्याच्यामध्ये 4 जिल्हे कोणते येतात? एक येतो नंदुरबार जिल्हा. लक्षात ठेवायचे, नंदुरबार जिल्हा अनुसूचित जमातीची लोकसंख्या वाढलेली. दुसरा येतो गडचिरोली जिल्हा. तिसरा जिल्हा यामध्ये येतो तो म्हणजे धुळे, नंदुरबार, गडचिरोली. आणि चौथा जिल्हा येतो ज्यामध्ये अनुसूचित जमातीची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आढळली, ती म्हणजे नाशिक जिल्हा. तर हे 4 जिल्हे सुद्धा जाता लक्षात ठेवा. आता हा प्रश्न राज्यसेवा टाईपचा प्रश्न आहे. प्रश्न असा होता 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील पुरुष साक्षरता दर आणि महाराष्ट्रातील महिला साक्षरता दर यांच्यामध्ये किती टक्क्यांचा फरक होता? म्हणजे तुम्हाला इथं सांगता आलं पाहिजे पुरुष साक्षरता दर किती होता. पुरुषांचा साक्षरता दर महाराष्ट्रामध्ये आपण अगोदरच्या प्रश्नामध्ये कव्हर केले. 88.38% एवढा पुरुषांचा साक्षरता दर होता. महिलांचा साक्षरता दर किती होता? 75 ते किती होता? 87 एवढं तुम्हाला इथं बघायला मिळतो टक्केवारी. ओके, आणि मग याच्यातला जर डिफरन्स काढला तर डिफरन्स किती येणार आहे तिथं बघा. डिफरन्स येणार आहे 12.51%. म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारला होता पुरुषांचा साक्षरता दर, महिलांचा साक्षरता दर महाराष्ट्रातील किती टक्क्याचा फरक होता? तर फरक होता 12.51%. मग 12.51% हे तुमचं काय असणार आहे? करेक्ट आन्सर. तर अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला राज्यसेवेमध्ये विचारले जातील. म्हणजे तुम्हाला दोन्ही आकडेवारी लक्षात आली पाहिजे. काय लक्षात आलं पाहिजे? एक तर पुरुषांचा साक्षरता दर होता 88.38%, स्त्री साक्षरता दर होता 75.87%, आणि त्याच्यातला फरक जर काढला तर तो येतो 12.51%. ओके, हे इथं लक्षात घ्या. क्लिअर झालं? पुढचा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातल्या कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये अनुसूचित जमातीचं लोकसंख्येचं प्रमाण सर्वाधिक होतं? आता प्रशासकीय विभाग तुम्हाला विचारलाय, थोडेसे अवघड प्रश्न त्या कॅटेगरीमध्ये हा मोडतो की कोणता प्रशासकीय विभाग आहे ज्या प्रशासकीय विभागामध्ये अनुसूचित जमाती लोकसंख्या प्रमाण अधिक होतं, आणि ती प्रशासकीय विभाग येतो नाशिक. अनुसूचित जमातीचं मी मगाशीच बोललो तुम्हाला की नाशिक मधलं 4 जिल्हे लक्षात ठेवा, धुळे, नंदुरबार, गडचिरोली आणि नाशिक होतं. तर हे नाशिक प्रशासकीय जो विभाग आहे तर या विभागामध्ये तुम्हाला लोकसंख्येचं प्रमाण त्या ठिकाणी जास्त पाहायला मिळतं, हे लक्षात असू द्या.
ओके. मग आता प्रश्न असा येतो, नाशिक प्रशासकीय विभागात कोणते जिल्हे येतात? तर या नाशिक प्रशासकीय विभागामध्ये येणारे जिल्हे नंदुरबार. ओके, तुम्हाला ते लक्षातच ठेवायचं आहे. अनुसूचित जमाती म्हटलं महाराष्ट्रामध्ये 2011ची जनगणना म्हटलं नंदुरबार येतो, धुळे येतो, जळगाव येतो, नाशिक येतो. नाशिक त्यात असणारच आहे ऑब्विसली. हे येतात आणि आणखी एक राहतोय कोणता, 1 2 3 4 5 आहेत ना, अहमदनगर. तर हे 5 नाशिक प्रशासकीय विभागामध्ये 5 जिल्हे येतात, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि अहमदनगर. पण मगाशी आपण जो म्हटलं तुम्हाला की जनगणनेमध्ये आकडेवारी काय आली आहे, नंदुरबारमध्ये अनुसूचित जमातीचं प्रमाण वाढले, धुळ्यामध्ये चांगल्या पद्धतीने वाढले, नाशिकमध्ये वाढले. त्या 4 जिल्ह्यापैकी 3 जिल्हे येतेच आहेत, म्हणून याचं उत्तर आहे नाशिक प्रशासकीय विभाग. हे अशा टाईपचा जर प्रश्न विचारला तर तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. ओके, आता आदिवासी लोकसंख्येचं प्रमाण जर तुम्ही आणखी याच्यामध्ये डीपमध्ये जायला गेला, डीपमध्ये फक्त तुमच्या अभ्यासासाठी सांगतोय, डीपमध्ये जर तुम्ही आणखी याच्यामध्ये जायला गेला तर तुम्हाला आणखी काही आकडेवारी कळेल. नंदुरबारमध्ये 69.3% एवढे आदिवासी लोक राहतात तिथं, आदिवासी लोकसंख्या. जर तुम्ही नाशिकचा विचार केला, धुळ्याचा विचार केला, तिथं 31.5% एवढे आदिवासी बहुल लोकसंख्या आहे. आणि तिसरा येतो तो म्हणजे धुळेचं बघितलं आपण, नाशिक राहिलं. नाशिकमध्ये जर बघितलं 25.6% एवढी आदिवासी बहुल लोकसंख्या. म्हणजे तुम्हाला घटक लक्षात येऊन जाईल ना. ह्याच्याप्रमाणे जर तुम्हाला प्रशासकीय विभाग विचारला, अनुसूचित जमातीचं विचारलं तर उत्तर तुमचं काय असणार आहे, तर उत्तर नाशिकच असणार आहे. थोडासा अवघड प्रश्न, राज्यसेवा ओरिएंटेड. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील 0 to 6 वयोगटातील बाललिंग गुणोत्तराच्या बाबतीमध्ये कोणते जिल्हे सर्वात चिंताजनक गटात म्हणजे सर्वात कमी गुणोत्तरामध्ये मोडतात? की सर्वात कमी गुणोत्तर आहे चिंताजनक, तर 0 to 6 वयोगटाने बाललिंग गुणोत्तर म्हटलं तर एक जिल्हा तुम्हाला डोळे झाकून माहित पाहिजे, बीड. आणि तो जिथं असेल ते तुमचं उत्तर असणार आहे. तर बीड इथं पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसते, म्हणजे हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. हे लक्षात घ्या, 0 to 6 वयोगटातील लिंग गुणोत्तर. आता मी तुम्हाला असा प्रश्न विचारला, 2011ची जनगणना. ओके, आता महाराष्ट्रातलं 2011ची जनगणना, महाराष्ट्रातलं 0 to 6 वयोगटातील बाललिंग गुणोत्तर किती आहे? 894. हे आपण मगाशीच बघितलं, हे लक्षात ठेवा म्हटलं होतं तुम्हाला मी. जर तुम्हाला असं विचारलं हे भारतामध्ये 0 to 6 वयोगटातील लिंग गुणोत्तर किती आहे 2011च्या जनगणनेनुसार, भारतामध्ये येतं 919. ते सुद्धा काही चांगलं नाहीये, पण भारताच्या तुलनेत बघा ना, महाराष्ट्राच्या तुलनेत भारताचं बरं आहे, कारण इथं 894, हे 919, किती 25चा फरक पडतो इथं. म्हणजे असं म्हणू शकतो की महाराष्ट्राचे बाल लिंग गुणोत्तर हे राष्ट्रीय लिंग गुणोत्तरापेक्षा सरासरीपेक्षा खूप कमी आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. मग राहिला प्रश्न आता पर्टिक्युलरली जिल्ह्याचा. बीड जिल्ह्यामध्ये ना 0 to 6 वयोगटातलं बाल लिंग गुणोत्तर जर बघितलं तर ते फक्त 807 एवढं बघायला मिळतं, सगळ्यात कमी. त्याच्यानंतर जळगावमध्ये जर तुम्ही बघितलं, जळगावचं 842 एवढं पाहायला मिळतं. आणि मग अहमदनगरचा क्रमांक लागतो 852. कारण हे तिन्ही लिंग गुणोत्तर 1000 पुरुषामागं म्हणजे लहान बाळामागं, तर स्त्रिया किती आहेत छोट्या लहान मुली, तर ते 807 आहे. म्हणजे बीडमध्ये 807 आहे, जळगावमध्ये 842 आहे, अहमदनगरमध्ये 852 आहे. आता या घटकासाठी मी तुम्हाला एकच सजेशन देऊ शकतो की हे आकडेवारी तुम्ही पाठ केली पाहिजे, ही आकडेवारी पाठ केली पाहिजे. हे जास्त महत्वाचं आहे, कारण परीक्षेला ज्या जोड्या लावामध्ये प्रश्न विचारला जाणार, जोड्या देण्यात जाणार ना, तिथे 807, 842, 852 हे घटक पाहायला मिळतात. आणि तुम्ही जर कोणते 2 जिल्हे आहेत की जिथे जास्त चांगल्या पद्धतीने बघायला मिळतं, ते आहे गडचिरोली जिल्हा. ओके, कोणता जिल्हा आहे? गडचिरोली जिल्हा. आता या गडचिरोली जिल्ह्यामध्ये जर 0 to 6 वयोगटातलं बाललिंग गुणोत्तर बघितलं तर ते 961 आहे, चांगल्या पद्धतीनं बघायला मिळतं. शिवाय दुसरा एक जिल्हा आहे तो म्हणजे गोंदिया जिल्ह्यामध्ये 956 आहे. म्हणजे 0 to 6 वयोगटातलं बाललिंग गुणोत्तराच्या बाबतीमध्ये काय लक्षात ठेवायचं? पहिला घटक महाराष्ट्रातील 0 to 6 वयोगटातील बाललिंग गुणोत्तर 2011च्या जनगणनेनुसार 894 आहे. किती आहे? 894 आहे. भारताचं किती आहे? 919 आहे. हा पहिला घटक. सर्वात चिंताजनक 3 जिल्हे येतात. बीडमध्ये आहे 807, जळगावमध्ये आहे 842, अहमदनगरमध्ये आहे 852. हे 3 घटक लक्षात ठेवले. त्यानंतर सर्वाधिक चांगलं कोणतं आहे? गडचिरोलीमध्ये किती आहे? 961. गोंदियामध्ये किती आहे? 956. हे कशाबद्दल बोलतोय आपण? महाराष्ट्रातील 0 to 6 वयोगटातील बाललिंग गुणोत्तर 2011च्या जनगणनेनुसारचं. हे एवढं आकडेवारी महत्वाची आहे. तर ह्या आकडेवारीला थोडंसं फोकस करा परीक्षेच्या दृष्टीनं. ही आकडेवारी महत्वाची, यावर तुम्हाला जोड्या लावा किंवा इतर कोणत्याही बाबीवर किंवा घटकावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, आय होप हा घटक तुमचा क्लिअर झाला असेल. पुढचा प्रश्न बघा,
प्रश्न दिलेला आहे काय तुम्हाला, 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार महाराष्ट्रातील प्रमुख धर्मांचा योग्य उतरता क्रम कोणता. आता लोकसंख्येची टक्केवारी जर धर्मांच्या बाबतीमध्ये बघितली तर त्यामध्ये पहिला धर्म येतो हिंदू धर्म. हिंदू धर्माची लोकसंख्या टक्केवारी जर बघितली ती 79.83% एवढी बघायला मिळते. त्यानंतर दुसरा क्रमांक लागतो मुस्लिम धर्माचा. ओके, महाराष्ट्रामध्ये टक्केवारी जर बघितली मुस्लिम धर्माची 11च्या जनगणनेनुसार, आता ही आकडेवारी निश्चितच वाढलेली आहे, पण 11च्या जनगणनेनुसार ती 11.54% मुस्लिम होती. ओके, त्यानंतर बौद्ध धर्म बघा, बौद्ध धर्माची लोकसंख्या किती टक्केवारी होती तर ती 5.81% बौद्ध धर्म तुम्हाला पाहायला मिळतात. तर भारतातील सर्वाधिक बौद्ध लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार कुठं बघायला मिळते तर ती महाराष्ट्रात बघायला मिळते. महाराष्ट्रामध्ये बौद्ध लोकसंख्या सर्वाधिक जास्त 2011च्या लोकसंख्येनुसार तुम्हाला इथं बघायला मिळेल. त्यामुळे बौद्ध लक्षात ठेवा 5.81. आणि मग येतो चौथा क्रमांक तो म्हणजे जैनांचा. जैन लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये 1.25%. म्हणजे हिंदू, मुस्लिम, बौद्ध आणि जैन असा पर्याय कुठं दिसतोय, हिंदू, मुस्लिम, बौद्ध आणि जैन असा पर्याय कुठं दिसतोय, हिंदू, मुस्लिम, बौद्ध आणि जैन पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतोय. ओके, हिंदू, मुस्लिम, बौद्ध आणि जैन पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतोय, म्हणून ते त्याचं अचूक उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात शहरी लोकसंख्येचं प्रमाण अर्बन पॉप्युलेशन पर्सेंटेज सगळ्यात कमी वाला विचारलेला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गडचिरोली आणि हिंगोली असं तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत. तर याचं करेक्ट आन्सर येतं, करेक्ट आन्सर ते आहे गडचिरोली. गडचिरोली जिल्ह्यामध्ये तुम्हाला जर बघितलं तर शहरी लोकसंख्येचं प्रमाण हे खूप कमी आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये हे आकडेवारी फक्त 11% आहे. किती? 11%. त्यानंतर क्रमांक लागतो तो सिंधुदुर्गचा, सिंधुदुर्गमध्ये 12.6%. आणि तिसरा क्रमांक लागतो हिंगोलीचा, हिंगोलीमध्ये 15.2%. एवढीच तुम्हाला शहरी लोकसंख्येचं प्रमाण बघायला मिळतं. पण अचूक उत्तर आहे गडचिरोली, कारण गडचिरोलीमध्ये सर्वात कमी आहे 11%. सिंधुदुर्ग 12.6 आणि हिंगोली 15.2%. हे इथं लक्षात घ्या. अशा टाईपचा प्रश्न राज्यसेवेला विचारला जातो. प्रश्न होता 2 विधानं दिलीत आणि कोणतं बरोबर कोणतं चुकीचं ते ओळखायला सांगितलंय. पहिल्या विधानामध्ये काय म्हटलंय बघा, पहिल्या विधानामध्ये आपण अनालिसिस करूया. 2001च्या तुलनेत 2011 मध्ये महाराष्ट्राचं एकूण लिंग गुणोत्तरामध्ये सुधारणा झाली. आता 2001च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचं जे एकूण लिंग गुणोत्तर होतं ते किती होतं? 922 होतं, बरोबर. आणि 2011 नुसार ते किती झालं? 929 झालं. म्हणजे याच्यामध्ये सुधारणा झाली का? तर सुधारणा झाली ना, 922 वरनं 929 होते, म्हणजे सुधारणा झाली. पहिलं विधान हे बरोबर आहे. दुसऱ्या विधानात काय म्हणते, 2001च्या तुलनेत 2011 मध्ये महाराष्ट्राच्या कशाबद्दल विचारले? बाल लिंग गुणोत्तर 0 to 6 वयोगटातल्या बाल लिंग गुणोत्तरामध्ये घट झाली. आता 2001च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचं बाल लिंग गुणोत्तर काय होतं 2001च्या जनगणनेनुसार? तर ते होतं 913. ओके. आणि 2011च्या जनगणनेनुसार ते किती झाले? आपण मगाच्याच प्रश्नामध्ये बघितले 894. म्हणजे याच्यामध्ये घट झाली का? 19 पॉईंटनं घट झाली. म्हणजे हे सुद्धा विधान बरोबर आहे. इथं घट झाली म्हटले म्हणजे बरोबर आहे. याचा अर्थ याचं उत्तर काय असणार आहे? दोन्ही विधानं बरोबर आहेत ना, चुकीचं काहीही नाही. पुढचा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या जिल्ह्याने ऋणात्मक दशवार्षिक लोकसंख्या वाढ तुम्हाला पर्टिक्युलर दिले -7.57% नोंदवली? तर कोणता जिल्हा आहे की ज्याने नोंदवली? तर तो मुंबई शहर आहे. आता ऋणात्मक लोकसंख्या दशवार्षिक लोकसंख्या वाढ दर्शवले मुंबईनं -7.57. ते तर आहेच, पण मुंबईशिवाय इतर आणखी 2 जिल्हे आहेत की जिथं सुद्धा मायनस मध्येच तुम्हाला बघायला मिळतं. तो जिल्हा आहे सिंधुदुर्गमध्ये -2.21%. -2.21% एवढी काय बघायला मिळते? दशवार्षिक ऋणात्मक मध्ये बघायला मिळते वाढ. आणि रत्नागिरीमध्ये सुद्धा बघायला मिळतं -4.82%. पण मुंबई शहरमध्ये 7.57 आहे, लक्षात राहू द्या. ऍक्च्युली काय होत होतं, हे महत्वाचंच लोकसंख्या वाढायला पाहिजे होती, ती तशी वाढलेली नाही. त्याचं रिझन होतं एकच, मुंबई उपनगर आणि ठाण्यामध्ये झालेलं लोकसंख्येचं स्थलांतर हा खूप मोठा हे आहे. कारण मुंबई शहरामध्ये जे जागा राहायला लोकांना जागा मिळणं कठीण, किमती वाढलेल्या, त्याच्यामुळे हे स्थलांतर झालेलं होतं. तर हा घटक इथं लक्षात ठेवा. -7.57 मुंबई शहर, सिंधुदुर्ग -2.21 आणि रत्नागिरी -4.82%. पुढचा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा कार्य सहभाग दर म्हणजे वर्क पार्टिसिपेशन रेट किती होता?
आता म्हणजे एकूण लोकसंख्येपैकी काम करणाऱ्यांची टक्केवारी. तर इथं लक्षात घ्या कार्य सहभाग दर किती होता, तर तो 44% होता. किती होता, 44% होता. याच्यामध्ये जर तुम्हाला आणखी डिस्ट्रीब्युशन बघायला गेलं कार्यसहभाग दरामध्ये, तर पुरुषांचा कार्यसहभाग दर आणि स्त्रियांचा कार्यसहभाग दर असं तुम्ही त्याचं डिस्ट्रीब्युशन करू शकताय. पुरुषांचा कार्यसहभाग दर हा जास्त होता 55.8%, त्या मानानं स्त्रियांचा कमी होता 31.1%. हे सगळे पाठ करायची तुम्हाला गरज नाहीये, फक्त लक्षात राहू द्या की जो कार्यसहभाग दर आहे वर्क पार्टिसिपेशन रेट 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा 44%, एवढं लक्षात घ्या. हे पुरुष स्त्रियांचं नाही लक्षात ठेवलं तरी चालू शकेल. आता प्रश्न काय आहे त्यानुसार तुम्हाला उत्तर द्यायचंय. प्रश्न बघा, 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात अनुसूचित जातीच्या लोकसंख्येचे प्रमाण म्हणजे टक्केवारी विचारली आहे तुम्हाला, अधिक होती असं विचारले. तुम्हाला एकूण लोकसंख्या अनुसूचित जातीची सर्वाधिक कुठे असं विचारलंय का, नाही, तुम्हाला टक्केवारी विचारले. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे, तर याचं उत्तर असणार आहे नागपूर. आता घटक नीट समजून घ्या, हा घटकामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. एमपीएससी मध्ये एकदा प्रश्न आलाय अनुसूचित जातीची लोकसंख्या सर्वाधिक कुठं, कमी कुठं, तर अनुसूचित जातीची लोकसंख्येचं प्रमाण विचारले, टक्केवारी विचारले, तर ती नागपूरमध्ये त्यांच्या एकूण लोकसंख्येपैकी 19.36% एवढी काय पाहायला मिळते, अनुसूचित जातीची लोकसंख्या तिथं पाहायला मिळते. पण तुम्हाला नुसतं असं म्हटलं ही जी अनुसूचित जात आहे यांची निव्वळ लोकसंख्या सर्वाधिक जास्त कुठे आहे, निव्वळ लोकसंख्या म्हणजे टक्केवारी वगैरे असं काय न विचारता निव्वळ लोकसंख्या सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असं जेव्हा विचारलं जाईल तर त्याचं उत्तर असणार आहे पुण्यामध्ये निव्वळ लोकसंख्या जास्त आहे, पण टक्केवारी काढली तर ती जास्त भरते नागपूरची, पुण्याची भरत नाही. त्याच्यानंतर नागपूर नंतर टक्केवारीनुसार जर बघायला गेलं तर वाशिम जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते. वाशिम जिल्ह्यामध्ये किती टक्केवारी आहे, तर 19.02% त्यांच्या एकूण लोकसंख्येपैकी. आणि तिसरा क्रमांक लागतो तो म्हणजे लातूरमध्ये 18.78% लोकसंख्येपैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या. पण आता मग तुम्हाला हा घटक लक्षात आला का, मला सांगायचं काय, या घटकामध्ये दोनच घटक लक्षात ठेवायचं. जर तुम्हाला अनुसूचित जातीची निव्वळ लोकसंख्या विचारलं महाराष्ट्रात 2011च्या जनगणनेनं तर तुमचं उत्तर पुणे असणार. जर तुम्हाला त्याचं प्रमाण टक्केवारी विचारलं तर तुमचं उत्तर नागपूर असणार आहे, कारण तिथे 19.36% एवढी पाहायला मिळते. एवढा जरी घटक यामधून लक्षात ठेवला तरी मोर दॅन इनफ राहील. आता हे प्रश्न लक्षात घ्या, हा प्रश्न थोडासा काय म्हणतात तुला एमपीएससी मध्ये जर विचारला तर संदिग्ध या प्रश्नामध्ये जास्त वाढेल. फक्त देण्याचं कारण काय की तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की याच्यासाठी 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्याचं नागरीकरण म्हणजे अर्बनायझेशन जवळजवळ 100%, म्हणजे एक्झॅक्टली 100% नाही पण जवळजवळ 100% झाले. तर याचं जेव्हा तुम्हाला उत्तर द्यायचं असेल ना तर तुम्ही उत्तर मुंबई शहर देऊ शकता, कारण दोनच शहर आहेत की जे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे उत्तर देता येईल की यांचं नागरीकरण सर्वाधिक झालेलं आहे किंवा 100% आहे असं आपण म्हणू शकतो. पण मुंबई शहर हे अधिक अचूक उत्तर मानलं जातं, कारण हे मूळ बेट शहर आहे, मूळ बेट असणारं पहिलं ते शहर आहे. म्हणून जेव्हा असं उत्तर दिलं जातं तेव्हा मुंबई शहरी उत्तर द्या. ठीक आहे, मुंबई उपनगरमध्ये पण जवळजवळ 100% म्हणू शकतो, पण हे मूळ बेट शहर असल्यामुळे हे उत्तर देता येईल. जर हे एमपीएससी मध्ये प्रश्न आला तर हा रद्द झाला असता. ओके, हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी हा प्रश्न इथे घेतला होता. पुढचा प्रश्न आहे 2001 ते 2011च्या दशकात महाराष्ट्राच्या साक्षरता दरात सर्वाधिक गुणांची वाढ म्हणजे इम्प्रूव्हमेंट इन लिटरेसी पॉईंट कोणत्या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाली. थोडासा अवघड कॅटेगरीमध्ये येणारा प्रश्न आहे की साक्षरता वाढली पण 2001 मध्ये जास्त एवढी होती नंतर वाढली, तर सर्वात कमी साक्षर जिल्हा कोणताही विचारलं नाही. तुम्हाला काय विचारलंय, कोणत्या जिल्ह्यानं चांगली प्रगती केली असं विचारलंय. म्हणजे प्रगती कोणत्या जिल्ह्यानं केली साक्षरता दरामध्ये 2001 आणि 2011च्या जनगणनेनुसार, तर त्याचं करेक्ट आन्सर येतं ते म्हणजे गडचिरोली जिल्हा. साक्षरतेच्या बाबतीमध्ये गडचिरोली जिल्ह्याची प्रगती चांगली आहे असं म्हणतोय, कारण 2001 मध्ये जर तुम्ही जेव्हा गडचिरोली जिल्ह्याची साक्षरता बघितली ना ती फक्त 60.1% होती आणि हीच 2011 मध्ये वाढून किती झाली, ती झाली 74.4. जरूर ती कमी आहे पण ह्याच्यामध्ये असणारी प्रगती कोणाची जास्त आहे, गडचिरोली जिल्ह्याची ह्या जनगणनेनुसार जास्त आहे. म्हणजे हे लक्षात ठेवा की शासनाच्या योजना आणि बऱ्याच घटक तिथं इम्प्लिमेंट केले गेला 2001च्या जनगणनेनुसार. त्याचा परिणाम असा झाला की गडचिरोली जिल्ह्यामधली साक्षरता वाढली. अजूनही ती कमी आहे सगळ्यात, पण जी प्रगती झाली ती चांगली झाली. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 2 हे तुमचं अचूक या ठिकाणी असणार आहे. घटक कळाला का, असे प्रश्न सोडवता आले पाहिजेत.
आता पुढचा प्रश्न बघा, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील एकूण कामगारापैकी मुख्य कामगार यांचे प्रमाण अंदाजे किती होतं. आता एक लक्षात ठेवायचं, घटक काय आहे, जे एकूण कामगार असतात ना त्याच्यामध्ये दोन घटक पडतात. एक असतो मुख्य कामगारांचा, हा कन्सेप्ट समजून घ्या, मुख्य कामगारांचा. आणि दुसरा घटक असतो तो म्हणजे सीमांत कामगारांचा, सीमांत कामगार. आता मुख्य कामगार म्हणजे कोणाला म्हणायचं, की ज्यांना वर्षातून, एक इयर आहे, या वर्षातून 6 महिन्यापेक्षा जास्त त्यांना काम मिळतं. वर्षातून 6 महिन्यापेक्षा त्यांना काम मिळतं, ते म्हणजे तुमचे मुख्य कामगार. आणि जे सीमांत कामगार म्हणजे कोण, की ज्यांना वर्षातून 6 महिन्यापेक्षा कमी काम मिळतं. वर्षातून 6 महिन्यापेक्षा कमी काम मिळतं, ते म्हणजे तुमचे काय असणार आहेत, सीमांत कामगार असणार आहेत. मग आता प्रश्न असा विचारलाय की ज्या मुख्य कामगारांचं अंदाजित प्रमाण किती होतं, अंदाजे दिलेलं आहे हे आकडेवारी, तर हे होतं 75%. ओके, मग सीमांत कामगारांचं किती असणार आहे, राहिलेले 25%. सीमांत कामगारांचं प्रमाण किती असणार आहे, 25%. हा घटक लक्षात आला का. परत एकदा सांगतो, तुम्हाला प्रश्न विचारलाय 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या एकूण कामगारापैकी मुख्य कामगार म्हणजे मेन वर्करचं प्रमाण किती होतं. म्हणजे एकूण कामगारामध्ये दोन प्रकार पडतात, एक असतो मुख्य कामगार, दुसरा असतो सीमांत कामगार. मुख्य कामगार कोणाला म्हणायचं, वर्षातून 6 महिन्यापेक्षा जास्त वेळ काम मिळालं तो मुख्य कामगार. सीमांत कामगार कोणाला म्हणायचं, वर्षातून 6 महिन्यापेक्षा कमी काम मिळालं तो सीमांत कामगार. मुख्य कामगाराचं पर्सेंटेज होतं 75%, टोटल 100% असणार आहे. मग राहिलेलं 25% कोण आहे, सीमांत कामगार असणार आहे. अशा टाईपवर हा प्रश्न आहे. हे समजलं पाहिजे आणि हे त्याचं डिस्ट्रीब्युशन किंवा त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला बघायला मिळेल. पुढचा प्रश्न बघा, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कुटुंबाचा सरासरी आकार किती होता, म्हणजे ॲव्हरेज हाऊसहोल्ड साईज कुटुंबाची किती होती. हे आकडेवारी तुमची पाठ करणं गरजेचं आहे, कारण हे तुम्हाला भारताचं लक्षात घ्यायचं आहे, महाराष्ट्राचं लक्षात घ्यायचं आहे. तुम्हाला महाराष्ट्राचं विचारलंय तर उत्तर काय असणार आहे, 4.4 व्यक्ती एवढं कुटुंबाचा आकार आहे. म्हणजे एका कुटुंबामध्ये 4.4 व्यक्ती आहेत, हे ॲव्हरेज काढलेलं आहे. आणि जर भारताचा विचार केला तर ते किती असणार आहे, भारताचं आहे 4.8 व्यक्ती एका कुटुंबामध्ये, असं त्याचं ॲव्हरेज. हे दोन्ही आकडे पाठ पाहिजेत. कोणते आकडे, जर तुम्हाला महाराष्ट्राचं विचारलं 4.4 व्यक्ती एका कुटुंबात, भारताचं विचारलं तर 4.8 व्यक्ती. हे 2011च्या जनगणनेनुसारची आकडेवारी आहे. आताची जी नवीन जनगणना येईल त्याच्यामध्ये आकडेवारी चेंज होईल आणि हे आणखी कमी होईल, कारण आता विभक्त कुटुंब पद्धतीचा जास्त तुम्हाला आपल्या समाजामध्ये पाहायला मिळते. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न दिलेला आहे तुम्हाला, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वाधिक झोपडपट्टीतील लोकसंख्या कोणत्या राज्यात होती. आता झोपडपट्टीतील लोकसंख्या जर तुम्हाला 11च्या जनगणनेनुसार आणि भारताचं विचारले तर ती महाराष्ट्रातच होती, म्हणून तर तो प्रश्न दिलाय नाही तर की झोपडपट्टीमध्ये किती लोक राहत होती महाराष्ट्रातले. तर 2011च्या जनगणनेनुसार हे अंदाजित आकडेवारी आहे, सुमारे अंदाजित आकडेवारी आहे ही, पण सरकारने दिलेली आहे त्या जनगणनेमध्ये 1.18 कोटी एवढी लोकसंख्या होती. 1.18 कोटी ती अंदाजे दिलेली आहे. ठीक आहे, ओके, एवढं लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे, 2011च्या लोकसंख्येनुसार राज्यांच्या क्रमवारीत महाराष्ट्राचा भारतामध्ये कितवा क्रमांक लागतो. आता हे सिंपलचा घटक आहे की लोकसंख्येनुसार आपण कितवा क्रमांक असणार आहे, दुसरा. कारण सर्वाधिक जास्त लोकसंख्या कोणाची होती, उत्तर प्रदेशची होती. उत्तर प्रदेशमध्ये लोकसंख्या किती पाहायला मिळते, 11च्या जनगणनेनुसार 19.98 कोटी. आणि महाराष्ट्राची किती होती, महाराष्ट्राची होती 11.23 करोड एवढी तुम्हाला पाहायला मिळते. म्हणून पहिला क्रमांक उत्तर प्रदेशचा, दुसरा क्रमांक महाराष्ट्राचा. जर क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये विचारलं तर महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर येतो. क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर येतो. पुढचा प्रश्न आहे, मराठीनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या 3 भाषांचा योगक्रम कोणता. मराठीनंतर महाराष्ट्रात जी बोलली जाते तर त्याचा क्रम आहे हा, काय आहे, हिंदी बोलली जाते, मग उर्दू बोलली जाते, मग गुजराती. महाराष्ट्रात गुजराती लोकांचं वर्चस्व जास्त आहे बऱ्याच प्रमाणात, आणि आता तर मुंबईमध्ये किंवा या परिसरामध्ये भरपूर गुजराती लोक वाढलेली, लोकसंख्या वाढलेली. तर म्हणजे प्रमाण तर हिंदी, उर्दू आणि गुजराती. प्रश्न बघा, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये निव्वळ शहरी लोकसंख्या सर्वाधिक होती. शहरी लोकसंख्या वाढली कुठं, ठाण्यामध्ये. म्हणजे लोकसंख्या कुठं जास्त असणार आहे, ठाण्यामध्ये असणार आहे, हे इथे लक्षात ठेवा. 2014 मध्ये ठाण्याचे विभाजन झाले, पण अगोदर जनगणना आल्यामुळे ही आकडेवारी इम्पॉर्टंट आहे.
आता सिंपलचा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा पुरुष साक्षरता दर किती होता? हे आपण अगोदरच्या प्रश्नामध्ये तिथं कव्हर केलं होतं. पुरुषांचा साक्षरता दर 88.78% एवढा होता. महाराष्ट्राचा एकूण साक्षरता दर पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलाय. हा काय आहे? महाराष्ट्राचा एकूण साक्षरता दर आहे 82.34%. 82.34% साक्षरता दर आहे. हा कोणाचा आहे? स्त्री साक्षरता दर आहे महाराष्ट्रामधला. 3 आकडेवारी साक्षरता दराची आली का? एक आहे 88.38%, हे पुरुषांचा साक्षरता दर आहे. महाराष्ट्रातला एकूण साक्षरता दर आहे 82.34% आणि 75.87% हा स्त्री साक्षरता दर आहे. हा सुद्धा तुम्ही इथं लक्षात ठेवू शकता. प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचा साक्षरता दर सर्वाधिक होता? आता महाराष्ट्रातला कोणता जिल्हा आहे की ज्याचा दर साक्षरता दर हा सर्वाधिक होता? मुंबई उपनगरचा होता ना, 89.91%. मग अशा आपण बघितलं आहे 89.91%, खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे उत्तर काय असणार आहे? ते पर्याय क्रमांक 4 बरोबर. आता हा प्रश्न झालेलाच आहे की कोणत्या जिल्ह्याचा साक्षरता दर सर्वात कमी होता? गडचिरोली. बरोबर आहे का? गडचिरोली नंदुरबार मध्ये होता ना. उत्तर आहे नंदुरबार. 64.04%, 64.40% नंदुरबार. उत्तर काय असणार आहे? नंदुरबार असणार आहे, गडचिरोली नाही. हे तर लक्षात घ्या. उत्तर काय असणार आहे? नंदुरबार असणार आहे. ठीक आहे, नंदुरबार या ठिकाणी. प्रश्न विचारलाय, महाराष्ट्राच्या साक्षरतेबद्दल कोणतं विधान सत्य आहे ते ओळखा. आता पहिलं विधान बघा, पुरुष आणि महिला साक्षरता दरातील लिंगभेद 2001 मध्ये वाढला गेला होता. नाही, तो कमी झाला होता. वाढला होता म्हणजे इथं विधान हे चुकीचं आहे. ओके, असत्य. घट झाली होती. घट झाली होती. महाराष्ट्रातील ग्रामीण साक्षरता दर शहरी साक्षरता दरापेक्षा हे जास्त म्हणले. आता जर महाराष्ट्रातला शहरी साक्षरता दर जर तुम्ही बघितला, थोडासा अवघड प्रश्न आहे, राज्यसेवा ओरिएंटेड प्रश्न आहे. 88.69% होता शहरी साक्षरता दर आणि ग्रामीण साक्षरता दर होता 77.01%. म्हणजे हा काय म्हटले तुम्हाला, ग्रामीण साक्षरता दर हा कमी होता. जास्त दिल्यामुळे चुकीचं आहे. इथं पाहिजे होता कमी होता, असं पाहिजे होतं, कमी होता. तिसरं विधान आहे, महाराष्ट्र राज्याचा साक्षरता दर हा राष्ट्रीय साक्षरता दरापेक्षा जास्त होता. बरोबर आहे का? तर अचूक उत्तर हे असणार आहे. कारण महाराष्ट्राचा साक्षरता दर 82.34% आपण बघितलं ना मगाशी, 82.34%. आणि भारताचा राष्ट्रीय साक्षरता दर जर तुम्ही बघितला तो 74.04%, म्हणजे हा जास्त होता. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर असणार आहे. हे चुकीचंच विधान आहे. ठीक आहे, तो प्रश्न आता इथं आलाच. पुढं कव्हर करायचं होतं आपल्याला की महाराष्ट्राचा ग्रामीण साक्षरता दर किती. तर महाराष्ट्राचा ग्रामीण साक्षरता दर आहे 88. ग्रामीण विचारले तुम्हाला, ग्रामीण विचारल्यामुळे उत्तर असणार आहे 77.01%. ओके, आणि 88.69 हा शहरी साक्षरता दर महाराष्ट्राचा शहरी साक्षरता दर 88.69 आहे. ग्रामीण 77.01 आहे. 82.34 ही काय आहे? हे आपला महाराष्ट्राचा एकूण साक्षरता दर आहे. महाराष्ट्राचा एकूण साक्षरता दर आहे. ओके, थोडंसं डीप मध्ये जर गेलोय आपण याच्या प्रश्नामध्ये, पण माहित असं आला पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, पुढचा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार साक्षरता दरामध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? तर साक्षरता दरामध्ये महाराष्ट्राचा जो क्रमांक लागतो तर तो आहे 4था क्रमांक. म्हणजे कसं बघा, यामध्ये तुम्ही बघू शकता केरळमध्ये साक्षरता सर्वाधिक पाहायला मिळते. ओके, केरळमध्ये जवळपास 94% साक्षरता होते 11च्या जनगणनेनुसार. दुसरा क्रमांक लागतो लक्षद्वीपचा. लक्षद्वीपमध्ये पण साक्षरता चांगल्या प्रमाणे पाहायला मिळते, 91.85%. तिसरा क्रमांक लागतो तो म्हणजे मिझोरामचा आणि मिझोराम मधली पण साक्षरता 91.33%. आणि चौथा क्रमांक महाराष्ट्राचा. आता इथून पुढे जे प्रश्न आहेत ते थोडंसं नीट ऑब्झर्व करा. जर लक्षात राहिले तर ठीक, नाही तर नाही. पुरुष साक्षरता दरात महाराष्ट्रातला कोणता जिल्हा अग्रस्थानी? आता पुरुषांच्या साक्षरतेमध्ये महाराष्ट्रातला कोणता जिल्हा असणार आहे की ज्या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा अग्रेसर होता. ओके, सिंधुदुर्ग जिल्हा. आता काही वन लाइनरचे प्रश्न, डायरेक्टली उत्तर सांगतो. महिला साक्षरता दरात महाराष्ट्रातला कोणता जिल्हा सर्वाधिक होता? महिला साक्षरता दराचा विचार केला तर तो होता मुंबई उपनगर. ओके, आणि या अगोदर आपण प्रश्नामध्ये काय बघितलं? पुरुष साक्षरता दरात कोण होतं? सिंधुदुर्ग होता. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचा पुरुष साक्षरता दर सगळ्यात कमी होता? आता सगळ्यात कमी कुठं होता तर असं विचारल्यानंतर त्याचं उत्तर असणार आहे नंदुरबार.
2 घटक लक्षात आले. जास्त कुठं होता हे आपण आत्ताच बघितलं अगोदरच्या प्रश्नामध्ये. पुरुष साक्षरता दर सर्वाधिक जास्त कुठं होता? सिंधुदुर्गमध्ये होता. कुठं होता? सिंधुदुर्गमध्ये. सगळ्यात कमी कुठं आहे? नंदुरबारमध्ये. हे इथं तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आता स्त्रियांच्या बाबतीमध्ये बघूया. ओके, घटक लक्षात येतोय का बघा. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचा महिला साक्षरता दर सर्वात कमी होता? याचं उत्तर आहे नंदुरबार. मग आता इथं घटक सांगतो. तुम्हाला जेव्हा पुरुष साक्षरता दर आणि महिला साक्षरता दराबद्दल विचारलं जाईल तर नंदुरबार हा असा जिल्हा आहे की तिथं दोन्ही ठिकाणी जो पुरुषांचा साक्षरता दर, महिलांचा साक्षरता दर हा सगळ्यात कमीच होता. ओके, पण जर पुरुषांचा सर्वाधिक साक्षरता दर कोणत्या जिल्ह्यात होता असं विचारलं तर उत्तर असणार आहे सिंधुदुर्ग. आणि महिलांचा साक्षरता दर सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यात विचारलं तर त्याचं उत्तर असणार आहे मुंबई उपनगर. हे 2 घटक इथं लक्षात घ्या. नोट्समध्ये बाकी प्रश्न दिले ते तुम्ही त्या ठिकाणी बघून घ्या. आता पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्राचे एकूण लिंग गुणोत्तर 2011 मध्ये भारताच्या राष्ट्रीय लिंग गुणोत्तराच्या तुलनेत कसं होतं तो घटक दिलेला आहे. ठीक आहे, तर तुम्हाला काय म्हटलंय, पहिलं विधान बघा. भारताच्या राष्ट्रीय लिंग गुणोत्तरापेक्षा कमी, राष्ट्रीय लिंग गुणोत्तरापेक्षा जास्त का कमी. आता एक घटक तुम्हाला लक्षात आलं पाहिजे ना की 2011च्या जनगणनेनुसार भारताचं लिंग गुणोत्तर किती होतं तर ते होतं 940. आणि महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर किती आहे तर महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर आहे 929. म्हणजे हे जास्त होतं की कमी होतं? कुणाचं विचारले? महाराष्ट्राचं विचारले ना. तर महाराष्ट्राचं काय होतं तर हे राष्ट्रीय लिंग गुणोत्तरापेक्षा कमी आहे. कारण 929 हे कमी आहे ना 940 पेक्षा. म्हणून ते तुमचं काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा. 2001च्या तुलनेत 2011 मध्ये महाराष्ट्राच्या एकूण लिंग गुणोत्तरामध्ये काय बदल दिसून आला? आता 2001 नुसार महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर किती होतं? 934 होतं. 2011 मध्ये किती झालं? 929 झालं. घट कितीची झाली? 5ची घट झाली. -5 झालं ना. म्हणजे याच्यामध्ये वाढ झाली की घट झाली? तुमचं उत्तर काय असणार आहे? उत्तर काय असणार आहे? घट झाली. पर्याय क्रमांक 2 हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. लक्षात ठेवा. तर म्हणजे महाराष्ट्राचं एकूण लिंग गुणोत्तर कंपॅरिझन 2001 ते 11चं करावंच लागेल ना. 2001 मध्ये 934 आणि 2011 मध्ये 929 म्हणजे 5ची झालेली घट आहे. हे तुम्ही इथं लक्षात ठेवू शकता. पुढचा प्रश्न बघा. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेला जिल्हा कोणता? आता सगळ्यात कमी लिंग गुणोत्तर महाराष्ट्रात हे मुंबई शहरचं होतं ना. मुंबई शहरचं आपण ह्याच्या अगोदर बघितलं होतं. सर्वात कमी लिंग गुणोत्तर पुरुषांचं 832 आहे फक्त तिथं. ओके, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. रिव्हिजन ओरिएंटेड प्रश्नामध्ये याला तुम्ही थोडंसं फोकस करू शकता. हा घटक महत्वाचा आहे. पुढचा प्रश्न बघा. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातलं सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेला जिल्हा कोणता? ऑब्विसली रत्नागिरी. रत्नागिरीमध्ये किती आहे? 1122 एवढं लिंग गुणोत्तर आहे. सर्वाधिक हेच योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, तर या जनगणनेवर आधारित असणाऱ्या प्रश्नामध्ये आपण डिटेलमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही घटक नोट्समध्ये पण सविस्तरपणे त्या प्रत्येक घटकाचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल. आय होप हा घटक तुमच्या लक्षात आला असेल. बरेचसे प्रश्न सोपे अवघड असे आपण मिक्स प्रश्न कव्हर केलेले आहेत. ओके, थँक्यू. डाउनलोड केलं नसेल तर ते नक्की करा. गुगल प्ले स्टोअरवर जाऊन MPSC ट्रिक्स बाय अजय कुमार या नावानं आपला अँड्रॉइड ॲप आहे ते अँड्रॉइड ॲप डाउनलोड करा. हे ॲप डाउनलोड केल्यानंतर वेगवेगळे कोर्सेस तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. सध्या आपला आधुनिक भारताचा इतिहास यावर डिटेलमध्ये असणारा कोर्स लॉन्च झालेला आहे आणि या कोर्समध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी कव्हर केले. प्रत्येक टॉपिकनुसार प्रश्नोत्तरांची सिरीज आहे आणि हे 900 प्रश्न आहेत त्यामध्ये तुम्हाला. ठीक आहे, सरावासाठी 300 असे एकूण 1200 प्रश्न त्यामध्ये पाहायला मिळतील. आणि या कोर्सची फी 249 म्हटलंय, पण तिथं सध्या डिस्काउंट ऑफर आहे. इथे या कोर्सची फी फक्त 219 रुपये आहे. तुम्ही ते लेक्चर एकदा कोर्स जॉईन केल्यानंतर ते लेक्चर किती वेळा पाहू शकता. अनलिमिटेड व्ह्यूज तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. त्यासाठी तुम्हाला आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ऍप्लिकेशनची लिंक देतोय. त्या लिंकवर क्लिक करून सुद्धा तुम्ही ते ऍप्लिकेशन